मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्रीवर दुपारी बैठक। जलसंपदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री आढावा घेणार। पालकमंत्री पदावरही यामध्ये चर्चा होण्याची शक्यता। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबीय आज पोलीस उपअधीक्षकांची भेट घेणार। सकाळी 11 वाजता अंबाजोगाईमधल्या कार्यालयामध्ये ही भेट होणार। तर ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना फोन। अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। सूत्रांची माहिती, तब्येतीच्या कारणानं शरद पवारांचे नियोजित दौरेही रद्द। पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदोरेंचा दमदाटीचा नवीन व्हिडिओ व्हायरल। तर कामगारासह स्थानिकांना दमदाटी करत असल्याचंही यामधून समोर। लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीनं परत घेणार नाही। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं स्पष्टीकरण। तर पुढील कालावधीतील लाभ नको असं म्हणत अनेक महिलांचे अर्ज। एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक। संभाजीनगरमध्ये आज आंदोलन करणार। तर उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचाही इशारा। बसच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ। एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी। इंधन दरवाढीसह विविध कारणास्तव एसटीची 14.95% दरवाढ। कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू। तर मरीन लाईन्स ते बांद्रे सी लिंक प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार। काल मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। 1 रुपया पीक विमा योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं कानावर आलं। त्यांची चौकशी सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, योजनांमध्ये गैरप्रकार न करण्याच्याही सूचना। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर। तर पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक बैठक होणार। पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं जाणार। पुण्याच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। तर महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंसंदर्भात तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। बीडचा बिहार केला असं म्हणत जिल्ह्याची बदनामी करणं चुकीचं। आमदार विजयसिंग पंडित यांचं वक्तव्य। तर मुंबई पुण्यामध्ये गेल्यावर लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे, विजयसिंग पंडित यांची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या गावाला भेट। तर नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी साधला संवाद। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषण सुरू। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी। मनोज जरांगेंच्या मागण्यांचा विचार केला जाईल, त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये, खासदार अशोक चव्हाणांची यावर प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीला जाणार। 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला अजित पवार प्रचारात सहभागी होण्याची शक्यता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसची रॅली। महूमधील मेळाव्यातनं खरगेंसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संबोधित करणार। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार। चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्यामुळे वाद। पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा आजपासून 3 दिवस ब्लॉक। दुपारी 12 ते 3 या दरम्यान मुंबईकडे पुण्याकडे जाणारी मुंबईहून वाहतूक जी आहे ती आता वळवण वर्सोली मार्गे वळवली जाणार। नालासोपाऱ्यातील अतिक्रमणाविरोधात आज पुन्हा कारवाई होणार। 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची ही तोडक कारवाई सुरू। वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडेला अटक। 2013 ते 15 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा त्याच्यावर संशय। सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणी आता आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाची कैफियत समोर। पोलिसांच्या कारवाईमुळे आकाश कनोजिया या तरुणाची नोकरी सुद्धा गेली आणि लग्नही मोडलं। पुण्यात जीबीएस विषाणूचा धोका वाढण्याची भीती। दूषित पाण्यामुळे जीबीएस विषाणूची लागण होत असल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार। त्रिवेणी संगमावर अमित शहा पवित्र स्नान करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणार। तर पंतप्रधान मोदी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार। उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू। तर हा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी समान नागरी कायद्याचं पोर्टल आज लॉन्च करणार।
रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. मिरकरवाडा बंदर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात. यवतमाळमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या 50 पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई. वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. नागपूर शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या महिनाभरापासून बंद. तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलीस तपासात अडचणी. सर्व सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी. नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव. लोहा तालुक्यातल्या किवळा या ठिकाणी मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून आता उपाययोजना सुरू. नाशिकच्या मालेगावात वातावरण बदलाचा शेती पिकांवर परिणाम. गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची यामुळे शक्यता. जळगावच्या बाजारात कोबीचे भाव घसरले. शेतकऱ्यांवर यामुळे आर्थिक संकट. जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या बाळस परिसरामध्ये केळी पिकावर कुकुंबर रोगाचं सावट. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून सुद्धा या रोगाचं सावट. तसंच केळी उत्पादक शेतकरी यामुळे अडचणी. धाराशिवच्या परंडा या ठिकाणी एसटी बसला अपघात. अपघातात शाळेला निघालेले अनेक विद्यार्थी जखमी. चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. चाळीसगावातील पाटणा जंगलातील चंदन चोरी या करणाऱ्या टोळीतील 2 जण पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भात सुरू. नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर नागपूर पालिका ॲक्शन मोडवर. गेल्या काही दिवसातच 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई. साताऱ्यातील पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव दिलं. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव आता वत्सला देवी देसाई असं असणार. अमरावतीच्या तिवसा शहरात आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन. तर आमदार राजेश वानखेडेंकडून स्पर्धेचं आयोजन. शहरात 3 दिवस या स्पर्धा चालणार. पुण्यातील हवेली आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची नागरिकांची मागणी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय जाहीर. तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अतुल भोसलेंचे आभार. निर्णयामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 1600 विद्यार्थ्यांना लाभ होणार. वाशिमच्या कामरगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम होण्याची भीती. जळगावच्या पाचोऱ्यात भारत मातेच्या फोटोचं आणि संविधानाचं पूजन. ठाकरे गटाकडून भारत मातेच्या फोटोचं पूजन. तर शिवसैनिकांनी जोरदार यावेळी घोषणाबाजी केली. मुंबईतील आयुर्वान संपलेल्या 205 बसेस भंगारात जाणार. त्यामुळे बेस्टकडे आता स्वमालकीच्या केवळ 251 बसेस शिल्लक उरणार. पुण्यातील थंडी गायब. तर गेल्या 2 दिवसांपासून शहरातील किमान तापमानातही घट. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम. मुंबईत पुढील 1 ते 2 दिवस उकाडा वाढण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. गृहनिर्माण विभागातील सूत्रांची माहिती. मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावतोय. सफर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत. पालिकेकडून आता फवारणीलाही सुरुवात.